पुणे महानगरपालिकेमध्ये 1997 साली जी 23 गावं या ठिकाणी आलेली होती। या 23 गावांचा सिटी सर्वे करण्यासाठी 5/4/2007 रोजी जमावबंदी आयुक्त आणि संचालक त्याचप्रमाणे भूमी अभिलेख आणि पुणे महानगर आयुक्त यांच्यामध्ये करारनामा झाला। त्यामध्ये निधी उपलब्ध करून दिला, परंतु हा निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर खरं तर त्या सिटी सर्वेमध्ये फक्त खराडी गावचा सिटी सर्वे करण्यात आला। उरलेले आता आम्हाला 25 वर्ष त्या ठिकाणी गाव समाविष्ट होत आहे, तर उरलेल्या 22 गावांचा सिटी सर्वे कधी होणार हा माझा एक प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की समाविष्ट झालेली जी काय आज 23 गाव आहे, या 23 गावाचा विकास आराखड्याचं काम PMRD कडे देण्यात आलेलं आहे, परंतु PMRD ने त्या ठिकाणी त्यांच्याकडे असणारा जो वर्ग लागतो की जो ज्या ठिकाणी असणारे म्हणजे विकास आराखड्याचा 23 गावांचा जो विकास आराखडा आहे तो विकास आराखडा PMRD कडे देण्यात आलेला आहे, परंतु PMRD कडे त्या ठिकाणी आवश्यक असणारं मनुष्यबळ नसल्यामुळे त्या ठिकाणचा विकास आराखडा सरकार ताब्यात घेणार का? ज्या प्रकारे आपण 11 गावांचा विकास आराखडा ताब्यात घेतलेला आहे आणि असा 11 गावांचा आणि 11 गावांचा आणि 23 गावांचा आराखडा एकत्रित करून पुणे सरकार त्या ठिकाणी किती दिवसात पूर्ण करणार? त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न माझा असा आहे की खरं तर आमच्या 2017 साली 11 गावे पुणे महानगरपालिकेत घेण्यात आली आणि 2021 तारखेला 23 गाव पुणे महानगरपालिकेत आली, परंतु या गावाचा जो टॅक्स घेण्यात येत असतो तो टॅक्स घेण्याचं धोरण निश्चित न केल्यामुळे खरं तर त्या गावांवर अन्याय होत आहे। नागरिकांपर्यंत फार मोठा असंतोष आहे की आम्ही टॅक्स भरायचा का, आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही, परंतु जो टॅक्स आम्हाला भरावा लागत आहे हा अन्यायकारक टॅक्स आहे। आणि पुणे महानगरपालिकेने आता वेगळंच एक धोरण राबवण्याचं ठरवलेलं आहे की जो ग्रामपंचायत आल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचा टॅक्स आणि त्याच्यावर 20% टॅक्स जो आकारला जात आहे, 20% जो अन्यायकारक टॅक्स आहे, यासाठी आपण हा अन्यायकारक टॅक्स कमी करण्यात यावा, यासाठी धोरण निश्चित झालं पाहिजे, यासाठी दर निश्चित झाला पाहिजे, विभागवाईज या ठिकाणी पाहणी केली पाहिजे की कोणत्या भागाला किती दर लावला पाहिजे मिळकतींना। एक जर धोरण आपल्याकडे निश्चित नाही आणि आपण अनाठाई जर त्या गावांवर जर कर मिळकतीवर जादा कर लादत असेल तर त्या ग्रामपंचायतीमध्ये अशी भावना झालेली आहे की आमची ग्रामपंचायत बरी परंतु आम्हाला पुणे महानगरपालिका नको। यासाठी आपण योग्य ते धोरण या ठिकाणी टॅक्सच्या संदर्भात राबवलं पाहिजे, त्यांच्या मिळकतींना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण काय निर्णय घेणार हा माझा एक सरकारला प्रश्न आहे। चौथा प्रश्न या ठिकाणी माझा असा आहे की खरं तर नांदेड सिटी गाव आहे, नांदेड सिटी हा मोठा प्रकल्प आहे, नांदेड सिटी प्रकल्पा अंतर्गत त्या ठिकाणी असणाऱ्या मिळकतदारांना सर्व सुविधा मिळतात, पाणी असेल, स्वच्छता असेल, लाईट असेल, सर्व त्या ठिकाणी नांदेड सिटी पुरवत असते, परंतु त्यांना जो टॅक्स आकारला जात असतो मोठ्या प्रमाणामध्ये आकारला जात असतो, त्यांच्याकडे ट्रान्सफर फी घेता कामा नये। प्रश्न घ्या माझा हे पहा, आता जर मी हा प्रश्न विस्तृत सांगितला नाही तर त्यांच्या लक्षात येणार नाही। मी आता थोडक्यात सांगतो की माझ्या या 23 गावचा सिटी सर्वे कधी होणार हा एक प्रश्न। दुसरा प्रश्न आहे की जी गावं पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली आहे, जे 11 आणि 23 या गावचा सरकार विकास आराखडा केव्हा ताब्यात करणार आहे हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न आहे की आमच्या गावातील 23 गावांना दर आहे तो दर निश्चितीचं धोरण आपण किती दिवसात अवलंबणार। आणि चौथा प्रश्न असा आहे की नांदेड सिटीमध्ये जो काय आपण टॅक्स आकारत आहे याच्यामध्ये सुटसुटीत आणण्यासाठी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ट्रान्सफर फी घेता कामा नये। आणि शेवटचा जो प्रश्न आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे की वडगाव बुद्रुक सर्वे नंबर 43 47 48 49 क्षेत्र BDP आरक्षणातून वगळून सदर निवासी भागामध्ये समाविष्ट करण्याकरता कलम 37 अन्वये शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव गेले 5 वर्षापासून प्रधान सचिव नगर विकास विभाग मंत्रालय पुणे यांच्याकडे सविस्तर प्रलंबित आहे, तर त्यावर ठोस निर्णय केव्हा घेणार हे माझे सदस्याने
23 गावांच्या सिटी सर्व्हे संदर्भातला पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे। सिटी सर्व्हे अधिसूचना जाहीर व्हायला वेळ लागल्यामुळे याला उशीर झालाय, परंतु नव्यानं सिटी सर्व्हे करत असताना खराडी गावाचा समावेश तुम्ही केलाय असं सांगितले। त्याचा सिटी सर्व्हे सुरू आहे, परंतु बाकीच्या गावांमध्ये सर्व्हे होणार नाही अशातला भाग नाही। त्या भागांचा देखील, त्या गावांचा देखील सर्व्हे होणार आहे आणि खराडी गावाच्या सर्वेक्षणासाठी जवळजवळ 1 वर्ष लागेल, परंतु बाकी सगळे गावं याच्यामध्ये इन्क्लूड करून 3 वर्षामध्ये हा सिटी सर्व्हे पूर्ण केला जाईल। दुसरा प्रश्न विचारलेला आहे की 11 गावांची जी विकास योजना आहे, आता 11 गावांची जी विकास योजना आहे त्याच्यामध्ये डीपी योजना बनवण्याची मुदत संपलेली आहे। त्याच्यानंतर तक्रारी घेतलेल्या आहेत, ऐकून घेतलेल्या आहे, सुनावणी झालेल्या आहेत, तो शासनाकडे आता आलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीनं या विकास योजनेवर देखील लवकरात लवकर निर्णय होईल। 23 गावांची जी विकास योजना आहे त्या विकास योजनेच्या बाबतीमध्ये PMRDA ही एजन्सी आहे, बरोबर आहे, परंतु हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळे त्याला सध्या स्थगिती आहे। त्यानंतर सन्माननीय सदस्यांनी कर आकारणीबाबतचा विषय विचारलेला आहे। टॅक्स बाबतचं धोरण निश्चित करण्यासाठी धोरण समिती आहे आणि तो टॅक्स निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे, परंतु तोपर्यंत 2% दंड जो आहे तो घेण्यात येत नाही याची नोंद देखील सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे। त्याच्या पुढचा सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या संदर्भात जो नांदेड सिटीच्या बाबतीमधला जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याचा फ्लॅट आहे, ज्याचं घर आहे, त्याच्यामध्ये तो माणूस जर स्वतः राहत असेल तर त्याला 40% सूट देण्याची भूमिका देखील महानगरपालिकेने घेतलेली आहे, परंतु फ्लॅट एकाचा राहतोय दुसरा कोणतरी त्याच्यासाठी ही सवलत उपलब्ध नाही, परंतु ज्याचं घर आहे आणि ज्याच्या घरामध्ये जो राहतोय त्याला 40% सवलत आपण देतोय। आणि पुणे सर्वे नंबर 43, 47, 48 आणि 49 याबाबत सन्माननीय सदस्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती शासनाच्या विचाराधीन आहे आणि स्वतः मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब या गोष्टीसाठी सकारात्मक आहेत। सन्माननीय सदस्य सुनील अण्णा डायरेक्ट प्रश्न घ्या, डायरेक्ट प्रश्न घ्या।